दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर 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 कार्यकर्ता लय मनाने दिलदार गोरगरिबांचा एकमेव आधार निस्वार्थीपणे कार्य करतो तो भरदार. थँक्यू डीजे. चला शिरड ठाकूरवाडी टीम आपण सलामीची जोडी खेळपट्टीवरती रवाना करा. खरं तर आपण पाहतोय पहिली बॅच कबड्डीची पाहायला मिळाली. जबरदस्त मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. एका साईडला टीम आहे मेस्करवाडी दुसऱ्या साईडला टीम आहे शिरड ठाकूरवाडी क्रिकेट संघ पाहायला मिळतोय. खरं तर आजच्या रात्रीमध्ये क्वालिफाय होणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो शिरड ठाकूरवाडी क्रिकेट संघ. सोबनाथ सोबनाथ आहे गुरुदास आपण पाहतोय 2 वर्षीय बॅच आहे. अगदी विचार केला तर आपण पाहतो आपण पाहू शकाल सोबनाथ तिसऱ्या रात्रीमध्ये मेस्करवाडी क्रिकेट संघ सुपर 5 मध्ये प्रवेश केला होता. जुगरेवाडी क्रिकेट संघाला पराभूत केलं होतं आणि तिथून पुढे या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला आणि तिथून पुढे आज पुन्हा एकदा मेगा फायनलच्या रात्रीमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. रिवर्स पाहायला मिळतो. पहिला बॉल वरती कबड्डीचा फटका पाहायला मिळतोय. बॉल झाला फरार येतोय वनबाउंस चमकार. बघा पहिल्याच बॉल वरती चमकार आलाय. जणू काही फलंदाज क्रिया डगआउट मधून शेट होऊन आलाय की काय. पहिल्या बॉल वरती कदाचित फलंदाजाने बघितला नाही की गोलंदाजी कशा प्रकारची केली जाईल, परंतु पहिल्याच बॉलवरती दिवस अटेंड पाहायला मिळाला. चौकार 20 धाबेपर्यंत रोखावा लागेल श्री ठाकूरवाडी क्रिकेट संघाला. अजून एक रिवर्सचा फटका केला होता. परंतु संपर्क यावेळेस जर अगदी विचार केला तर टप्पा पडल्यानंतर उसळी कमी पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती उसळी थोडीशी जास्ती पाहायला मिळाली आहे आणि तिथे परफेक्ट बॅट वरती बॉल आला आणि आलाय पण पाहून चमकार. जबरदस्त बाश हो व्हॉट अ शॉट. बारी सबकी बारी. पहिले हमारे बाद में तुम्हारी येतो या सुरेख षटकार रिवर्स मध्ये. दिवस मध्ये षटकार पाहायला मिळाला. 3 बॉल आणि 10 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. तीन बॉल 10 धाब्यांचं समीकरण खेळपट्टीवरती कधीतरी पाहायला मिळतं. लाजवाब बॅच पाहायला मिळत्या. यावेळेस बघा बॅक टू बॅक 4 रिव्हर्स फटके पाहायला मिळाल्या. मग बॅटमॅन बरं काम करणार तू लेफ्टीच खेळ ना काय सांगायचं आहे. 4 बॉल रिव्हर्स केला जरूर. पहिल्या बॉल वरती चौकार, दुसरा डॉट आणि तिसरा षटकार आणि त्यानंतर चौथा डॉट आलाय. ओहो यावेळेस पुन्हा एकदा अक्षरशः क्रॉस लाईन फटका केसलाय. अगदी बॉल झालाय फरार सरळ चिही मध्ये बॉल फरार झालाय. येतोय षटकार. सुरेख 16 बनल्यात. 3च बॉल मध्ये 16 धाबा बनला. तिथून पुढे अजून शेवटचा बॉल शिल्लक आहे.
कबाडीची बॅटिंग खेळपट्टीवरती पाहायला मिळत्या. मी म्हटलं होतं की 20 धावा तरी बनवाव्या लागतील, परंतु आता 20+ जरूर होतील यात शंका नाही. 20+ जरूर होतील या मॅच मध्ये. परंतु अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये हे मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 16 बदल्यात 3 बॉल मध्ये 2 डॉट, त्यानंतर 2 षटकार 1 चौकार. समोर उडवलाय आणि ते अजून 1 चौकार. 20 धावांचं षटक. अगदी विचार केला तर 20 धावांचं षटक पाहायला मिळाला. म्हटलं होतं 20 धावा बनल्या जातील का 2 ओव्हरमध्ये, परंतु विचार केला तर आपण पाहू शकाल पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा. सोळा बनल्यात, क्षमस्व 20 बनल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये 20. कैला असं आहे गोरदास ट्रॅक वरती. फिरकीचा जादूगर आणि ते मोठी विकेट. ओहो, गरज होती का या हिटची. दोड धाबा या बॉलवरती पाहायला मिळाला. सुंदर. जर कदाचित डायरेक्ट हिट लागला असता तर करीबी मामला होऊ शकला असता. बड़ा मुकाबला देखने को मिल रहा है ये 2 टीमों के बीच में. सिल ठाकुरवाड़ी और मेस्करवाड़ी, ये 2 टीमों के बीच में एक बड़ा मुकाबला हो. यहाँ पे भी बढ़िया शॉट देखने को मिला है. क्या खूबसूरती के साथ बल्लेबाजी हो रही है इस बार मैदान के अंदर. बढ़िया मैच देखने को मिल रहा है. 26 बनल्या धाबा धाव फलकावरती. 26 धाबा आहे धाव फलकावरती. आज जर विचार केला तर आजच्याच रात्रीमध्ये क्वालिफाय झालेला संघ आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाचा आणि आपल्या संघाचा डंका वाजवत असताना 26 धाबा आहे धाव फलकावरती. 26 धाबा आहे धाव फलकावरती. अजून 4 बॉल आहेत. ओहो, यावेळेस अजून एक लेगला उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे. मोठी विकेट. फलंदाज बॅक टू बॅक आउट. डीजे आमचे 1 नंबर दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. 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 सोमा नवीन फलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर बघा, बबलूचा विचार केला तर 6 बॉल खेळला, 20 धावा धावफलकावरती नाबाद पारी. इथे क्रॉस द लाईन फटका केसला. इथे विकेट पुन्हा एकदा पाहायला मिळेल का आणि फलंदाज बाद. अजून एक विकेट कैलासने मिळवल्या. पहिल्या बॉलवरती जर अगदी विचार केला तर 2 धावा, त्यानंतर चौकार आणि तिथून बॅक टू बॅक 2 विकेट. चांगलं मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट कितीपर्यंत ठेवलं जाईल सिल ठाकूरवाडी क्रिकेट संघाचा विचार केला तर आज शेवटच्या रात्रीमध्ये क्वालिफाय झालाय जरूर, परंतु बॅटिंग आणि आजच्या रात्रीची कामगिरी भरपूर चांगली पाहायला मिळते. येस, लगेच विकेट हॅट्रिक साठी चान्स आहे. साहेब आहे व्यासपीठावरती, पारितोषिक लागू आहे. इथून पुढे या बॉलवरती जर विकेट घेतली तर कैलास गोलंदाजाला तब्बल 4000 रुपयाचं पारितोषिक श्री दिनेश दादा रसाल या साहेबांच्या माध्यमातून दिलं जाईल. षटकार हॅट्रिक साठी आहे 6000 आणि चौकार हॅट्रिक साठी आहे 4000 आणि विकेट हॅट्रिक साठी आहेत 4000.
ओहो, यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल बाहेर वळलाय. विकेट आहे. पंच बॉल वाईट आहे ना. एस थँक्यू. व्हाईट बॉल असेल तर विकेट आहे. फलंदाज बाद आहे. अगदी विचार. चला आडवीट फलंदाज. बघा, जर डॉट बॉल असता तर विकेट मिळाली नसती, परंतु व्हाईट बॉल आहे, तुम्ही पीस सोडून गेले होते. बघा, चला आडवीट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल करा. बघा, अगदी विचार केला तर चला आडवीट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. एस. बघा, व्हाईट बॉल गेलाय. इथून पुढे जर विचार केला तर दुसरी विकेट हॅट्रिकसाठी चान्स आहे कैलास गोलंदाजाला. या बॉलवरती कॅच विकेट झाला किंवा क्लीन बोर्ड झाला तर 4,000 रुपयाचं पारितोषिक श्री दिनेश दादा रसाळ साहेबांच्या माध्यमातून दिलं जाईल. परंतु हा बॉल डॉट आलाय. हा बॉल देखील डॉट पाहायला मिळतोय. समीकरण होतं पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा. तिथून कैलासची कामगिरी चांगली पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव, त्यानंतर चौकार, त्यानंतर 2 बॉलवरती 2 विकेट, तिसरा बॉल वाईट, त्या बॉलवरती ही विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल. आता हा चौकार वाचवला शकेल का? वाचलाय. कबड्डीचं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. एकदा वेगाने दुसरीचाही प्रयत्न केला. दुसरी धाव देखील कंप्लीट आणि ओव्हर क्रमांक संपले दुसरी. टोटल जाऊन पोहोचले 29 आणि 30 धावांचं टार्गेट आहे मेस्करवाडी टीमच्या विरोधात. चला खेळपट्टीवरती सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. बेचकरवाडी टीम 30 धाब्यांचं टार्गेट आहे. 30 धाब्यांचं टार्गेट आहे. इथून पुढे मॅच मध्ये 12 बॉल मध्ये बनवायच्या 30 धाबा. 15.00 सरासरी राखावी लागेल या मॅच मध्ये. चला क्षेत्रक्षण देखील सजवून घ्या. शिल ठाकूरवाडी क्रिकेट संघ. खरं तर आपण पाहतो या अगदी विचार कर 30 धाब्यांचं टार्गेट आहे. 30 धाब्यांचं टार्गेट आहे. इथून पुढे मॅच मध्ये 2 बिग हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैलास बांगारे आणि संजू हिंदोळा ही जोडी सातत्याने बेचकरवाडी क्रिकेट संघासाठी हवी ठरली जाते. आज ती वेळ आली पुन्हा एकदा आपल्या शरीरामधील असलेले रूपावधन करून दाखवायला आपला गुलाल उधळावा लागेल. परंतु इथून पुढे गोलंदाजी देखील आपण पाहू शकाल. सोमा गोलंदाज आहे. 12 मध्ये बडवायच्या 30 धावा. आणि बघा जे 3 संघ आहेत त्यांना विनंती करेल की आता पुन्हा एकदा चिठ्ठ्या उडवल्या जातील. म्हणजे 2 चिठ्ठ्या उडवल्या जातील. लिमणेवाडी टीमला पुन्हा बाय दिली जाणार नाही.
खर तर बाय दिली जाईल ते म्हणजे गावंडवाडी आणि विजेता संघ. या मॅच मध्ये जो विजेता संघ ठरेल त्या संघाला बाय किंवा गावंडवाडी क्रिकेट संघाला बाय. गावंडवाडी वाला येऊ देता का? मॅच संपल्यानंतर आपण चिठ्ठी उडवणार आहोत. हो बेकार 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 आली ते विकेट. ओहो कैलाची विकेट महत्वाची होती. जवळपास कैलाची एक धाव झालीच होती तिथे, परंतु संजू स्वतःला सावरला. इथे नो बॉल आहे. एक धाव फलकावरती पाहायला मिळतात. देणारा बॉल फ्रीट सुरुवात करा पाहायला मिळते. सोमा गोलंदाज आपण पाहू शकाल खेळपट्टीवरती. लाजवाब मॅच खरं तर पाहायला मिळत्या. एक धाव फलकावरती येणारा बॉल फ्रीट आहे. बिग हिट मोठा षटकार पाहायला मिळेल का बैदलाच्या आतमध्ये. वाट मॅच ओ यावेळेस डिश द वाईट अजून एक खरा बॉल आहे. खरा बॉल आहे. फ्रीटची 4 अशा जुनी फलंदाज आला आहे. इथून पुढे मॅच मध्ये खरं तर मित्रांनो आपण पाहू शकाल बैदलाच्या आतमध्ये 30 बनवाशात 12 बॉल मध्ये 2 तर बनल्यात. इथून पुढे अजून 28 बनवायच्यात. आता समीकरण आहे 12 बॉल आणि 28च समीकरण. येणारा बॉल फ्री हिट आहे. अजून एक वाईट बेकार काम करायचं त्यानं. अजून एक वाईट बॉल खरं तर पाहायला मिळतो बैदराच्या आतमध्ये. बघा व्हाईट बॉल आहे ते रिप्ले मध्ये अगदी पाहायला गेलं तर क्लिअर दिसतोय. मित्रांनो असं समजू नका की बाजू कुणाची गेली जाणार नाही, यात शंकाच होणार नाही. कारण लाईव्ह स्पर्धा आहे. लाईव्ह स्पर्धेमध्ये तुम्ही घरी देखील जाऊन चेक करा. तुमचा 12 प्रतिनिधी येत आहे. ओहो इथे ब्लास्ट मोठा फटका. बिग हिट षटकार. तावाना बरं तिकडे मोकारकडे रेखता बघा. दावडेल काय रे आता तू निघ ना पुडक्यान. काय सांगाय साहेब होतं रोख मध्ये 2000. बरं येरू तिकडं तरी फार शाती उदड पाय आणलेलं त्या नाही. 9 धावा फलकावरती. इथे फटका फसलाय. पूर्ण एकदा फटका फसलाय. बोटी विकेट. ओहो बास या ना आता बॉल आपडलाय. काय सांग बॉल बरं येराना फुटला बिटला वय आता काय सांगायचं आहे. षटकार गेल्यानंतर विकेट. संजू स्वतःवरती निराशा पाहायला मिळतोय कारण हा फटका देखील कबाडीचा खेचायचा होता. उंची भरपूर बॅटची लिडिंग एज लागली होती तिथे आणि फलंदाज बाद झालाय. डबीट फलंदाज सिद्धार्थ वाघारे. आज गोलंदाज आपण फलंदाज पाहतोय खेळपट्टीवरती. ज्यावेळेस क्वालिफायचे मॅच होते जुगरेवाडी आणि मेस्करवाडी. पहिल्या बॉलवरती योगेश पारदेने चौकार ठोकला होता. तिथून विचार केला तर याच फलंदाजाने योगेश पारदेची ती कॅच टिपली होती. अगदी जमिनीच्या अगदी जवळ ती कॅच टिपली. तिथून ती मॅच थोडीशी बदलवली आणि 18 धावा बनवल्या जुगरेवाडी क्रिकेट संघाने. अलिबागवरती पहिल्याच ओव्हरमध्ये एकाच ओव्हरमध्ये त्या धावा डिफेंड केल्या होत्या बेचकरवाडी क्रिकेट संघाने आणि तिथून खरं तर सुपर 5 मध्ये प्रवेश केला या स्पर्धेमध्ये. सिद्धार्थ स्ट्राईक एंडवरती 9 बनल्यात 2 बॉल मध्ये 9 आल्यात. इथे फटका कबाडीचा उंची भरपूर कडक. यावेळेस फटका लांबलचक शिवापार येतोय षटकार. नाही त्या का त्या बियाला क्या बाय फिल्डर येऊन तावात आलेला जर ठोकला बिकला ना बेकार काम होईल. बघा आता काय याच्या ओवाळला करून काय होईल आता. बरं आली तर परत येईल शंका नाही. यावेळेस अपील जोरदार आणि फलसारी सांगितलाय. फलंदाज बाद आहे. इथे धक्का लागला जातो दुसरा बेस्करवाडी क्रिकेट संघाला. मला वाटत डाम साहेब आहे का काय आहे वाटतंय.
हा बाबूले दुरुद्र हो नाही गडी मोखार साठी येतात. अजूनही 15 धाब्यांची गरज आहे. 8 बॉल आणि 15 धाब्यांची गरज. डबीट फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहतोय. हरी डबीट फलंदाज पैत्र्यांच्या आतमध्ये. 8 बॉल 15 धाब्यांची गरज आहे. आता ही मॅच थोडीशी बेसकरवाडी क्रिकेट संघावरती जवळ आले कारण पहिला बॉल खराब होता. तिथून विचार केला तर प्रीहिट होता, तिथून वाईट आला, फिट वरती षटकार देखील पाहायला मिळाला आणि तिथून समीकरण जे होतं ते थोडंसं सोपं झालंय. 8 बॉल बडवाशात 15 धाबा. 2 विकेट देखील बेसकरवाडी क्रिकेट संघाने गमावल्यात. हरी डबीट फलंदाज खेळपट्टीवरती रवाना झालाय 4 क्रमांकावरती. 5 क्रमांकावरती हा फलंदाज 4 क्रमांकावरती फलंदाज रवाना झालाय खेळपट्टीवरती. जबरदस्त मॅच. ओहो इथे फटका बसलाय. कॅच. फलंदाज अजून एक बाद. बघा मॅच चांगली मित्रांनो पाहायला मिळते खेळपट्टीवरती. जबरदस्त मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. आता समीकरण आहे 7 बॉल 15चं समीकरण आहे. हरी देखील आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता कारण एखादा मोठा फटका मॅच थोडीशी जवळ येऊन टेपेल. परंतु इथे अजून एक फलंदाज बाद. 7 बॉल आणि 15 धावांची गरज. सुदाब खेळपट्टीवरती रवाना झाला. डबीट फलंदाज. अगदी जर विचार केला तर आपण पाहू शकाल मित्रांनो पैत्र्यांच्या आतमध्ये समीकरण आहे 7 बॉल आणि 15 धावांची गरज. 7 बॉल आणि 15 धावांची गरज. 7 बॉल 15 धावांची गरज. गोलंदाज देखील आपण पाहू शकाल खेळपट्टीवरती. सोमा गोलंदाज आपण पाहतोय. ओहो यावेळी अजून एक वाईट खरा बॉल पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर विचार केला तर सोमाने मला वाटतं या 3 व्हाईट बॉलची फेकी केली आतापर्यंत. खराब गोलंदाजी बनावे लागेल. 7 बॉल 14चं समीकरण. 7 बॉल आणि 14चं समीकरण आहे. लाजवाब मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. कैलासचा विचार केला तर अजून एकही बॉल खेळला नाही. या नॉस्टॅक एंड वरती थांबवलं गेलंय. सुद्धा मला डबीट फलंदाज खेळपट्टीवरती. लाजवाब मॅच दोन्ही संघासाठी तितकीच मॅच महत्वाची आहे. त्यावेळी अपील जोरदार केली आणि ते फलंदाज मला वाटते या बघा पंच आपसात चर्चा करतात. डिसिजन आमच्यापर्यंत येईल, आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोचवू. येस रेफर केला इथे पंचानी. आपण चेक जरूर करूया की बॉल आणि बॅटचा संपर्क झाला की बॅटचा संपर्क होऊन बॉल कदाचित पिच वरती आधी टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाकडे गेलाय की काय हे देखील पाहणं गरजेचं आहे.
फलंदाज बाद आहे. मॅच भरपूर इम्पॉर्टंट होती, त्याच्यामुळे खरं तर पंचाने देखील थोडासा वेट केला, उशीर घेतला, कारण मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीम साठी. आता तटीची मॅच मित्रांनो पाहायला मिळाली. फलंदाज अजून एक बाद झालाय. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 16 बदल्यात अजून 14 बनवायच्यात. 6 बॉल आणि 14 धावांची गरज. 6 बॉल आणि 14 धावांची गरज. कबड्डीचे मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. समीकरण आहे 6 बॉल आणि 14 बनवायचा. मला वाटतं या ओव्हरमध्ये बॉलची फेकी झाली आहे जवळपास मला वाटते 10 बॉलची पैकी झाली पहिल्या ओव्हरमध्ये. तिथे वाईड देखील 3 पाहायला मिळाले, नो बॉल देखील पाहायला मिळाला. समीकरण आहे 6 बॉल आणि 14 धावांची गरज. समीकरण आहे 6 बॉल 14 ची गरज. यावेळेस सुरेख चांगला बॉल, सुरुवात चांगलीच पाहायला मिळते. सुरुवात कमालीची पाहायला मिळते. गोलंदाज देखील खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. शिलटाकुरवाडी क्रिकेट संघाकडनं बबलू हा गोलंदाज कैलास स्ट्राईक एंड वरती. पहिला बॉल कैलास केला. इथे गरज होती का या फटक्याची, आणि विचार केला तर रिवर्स खेळायचा प्रयत्न होता, संपर्क होत नाही अजिबात. समीकरण पाडद जड हो झालं बेस्करवाडी क्रिकेट संघासाठी. 4 बॉल आणि 14 ची गरज आहे. 6 बॉल 14 ची गरज होती. 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. तिथून जर पाहायला गेलं तर अजूनही 14 बनतील. 4 बॉल मध्ये प्रयत्न करावे लागतील. बॅटिंग चांगली करावी लागेल. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम खेळाडूला दुखापत झाली का होते, पायामध्ये थोडीशी चमक जाणवली. 4 बॉल आणि 14 धावांची गरज. 4 बॉल आणि 14 धावांची गरज. मॅच आलाय रंगात जरूर, परंतु जर अगदी विचार केला तर कैलासला बॅटिंग चांगली करावी लागेल. 4 बॉल मध्ये 14. इथे गॅप झोन मध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक वेगाने जातो. टप्पा पडल्यानंतर थोडासा माघारी बॉल पाहायला मिळाला आणि दूर बघता बघता दोड धावा. कदाचित टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल माघारी वळू शकला नसता तर चौकार होऊ शकला असता. समीकरण आहे 12 धावांची गरज. 3 बॉल मध्ये बनवायच्यात. 12 बनवायच्या 3 बॉल मध्ये. कबाडीचे मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. ओहो इथे 40 विकेट. कैलास बॅक टू डग आउट. समीकरण आहे 2 बॉल आणि 12 धावांची गरज. 2 बॉल आणि 12 धावांची गरज. येस बघा, आता जर बेस्करवाडी क्रिकेट संघ हा साबळा जर 2 षटकार मारून जिंकत असेल, बॅक टू बॅक 2 षटकार मारले, तब्बल 4000 रुपयाचं पारितोषिक आहे. श्री दिनेश दादा रसाळ साहेबांच्या माध्यमातून 4000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 2 बॉल मध्ये 12 बनवायच्यात आणि 2 षटकार येतील का. नवीन फलंदाज शरद आहे. शरद फलंदाज खेळपट्टीवरती रवाना झालाय. 2 बॉल मध्ये बनवायच्यात 12 धावा. 2 षटकार आले तर दिनेश दादा रसाळ साहेबांच्या माध्यमातून तब्बल 4000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. गेम ऑन. पुन्हा एकदा ओहो लाईया फटका आला लाईया. आज खरं तर मित्रांनो आपण पाहू शकाल क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये सातत्याने काय होतंय काय नाही ते अक्षरशः आमच्या तुमच्या नजरेस पाहायला मिळत आहेत. ही मॅच खरं तर पाहायला मिळते भरपूर चांगल्या. 1 बॉल 12 ची गरज. हो कदाचित मागच्या बॉलवरती षटकार आला असता तर मॅच शेवटच्या बॉल पर्यंत राहिली असती. लगेच चला शिल्लक ठाकूरवाडी टीम आपण एक खेळाडू लगेच या संगणक चिठ्ठी उडवण्यासाठी आपण लगेच ड्रॉ पाडणार आहोत. 1 जण लगेच आणि गावणवाडी टीम लिमण्यावाडी वाला तर वायला इंगला आता काय
ए ती चिठ्ठी उचलली गेली आणि बाय मिळाले